नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज काँग्रेसच्या वतीनं आज रामलीला मैदानवर ओठ चोर गद्दी छोड ही भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. आणि सकाळी 9 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन चालणार आहे. आणि काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीच्या भांडवलशाही नीतीच्या विरोधात निवडणूक आयोगानं चालवलेल्या मॅनिक्युलेट इलेक्शनच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जागृती करावी या उद्देशानं आज रामलीला मैदानवर एक भव्य असं रॅलीचं काँग्रेसतर्फे आयोजन केलेलं आहे. गेल्या दिवसापासून 2-4 दिवसापासून संसदेमध्ये चालू अधिवेशनामध्ये निवडणूक सुधारच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. असं असताना शहा हे गृहमंत्री आहेत, त्यांनी सदनामध्ये काँग्रेसच्या नेहरू गांधी विचारधारेवर का नेहरूंवर त्यांनी टीका केलेली आहे. आणि निवडणूक सुधारविषयक चर्चा करताना या गोष्टी येणं अपेक्षित नसताना देखील नेहरूंवर टीका करण्यात येत आहे. हे चुकीचं होतं. आणि सदनामध्ये ओम बिर्ला यांनी ज्या प्रकारे चर्चा घडत होती, ओम बिर्ला हे पक्षपातीपणा करत होते. कारण सत्ताधारी पार्टी ज्या वेळेला नेहरूंच्यावर टीका करत होती त्यावेळेला ओम बिर्ला यांनी त्याच प्रकारे गृहमंत्र्यांना म्हणा किंवा त्यांच्या पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कुठल्याही प्रकारचं प्रतिबंध केलं नाही. परंतु काँग्रेसचे ज्यावेळेला विरोधी पक्षाची लोक बोलायला लागली तर त्यावेळेला साधारणपणे नोटबंदीच्या संदर्भात विषय निघाला, तर त्या संदर्भात ओम बिर्ला यांनी त्यांना बोलू दिलं नाही आणि फक्त निवडणूक सुधाराच्या विषयी चर्चा करा असं सांगितलं. पण ते एकंदर संसदेमध्ये ज्या पद्धतीनं ओम बिर्ला म्हणजे सत्ताधारी पक्ष ही आपलीच बाजू रेटून धरत होते, विरोधी पक्ष काँग्रेस म्हणजे इंडिया गठबंधनच्या लोकांना ते बोलू देत नव्हते आणि त्या संदर्भात चर्चा चालू आहे. असं असताना ओटमध्ये चोरी होते, ओटामध्ये जी निवडणूक प्रक्रियेमध्ये धांदली होते, हे लोकांपर्यंत जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक रामलीला मैदानावर आंदोलन केलेलं आहे. आणि आज रविवार आहे, संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे काँग्रेसने आज चांगला दिवस निवडलेला आहे. रामलीला मैदान याच्या ठिकाणी आंदोलन केलं की संपूर्ण ही गोष्ट देशभर पसरते. पण मेनस्ट्रीम मीडिया या बातमीला कव्हर करेल का हा प्रश्न आहे. गोदी मीडिया या बातमीला प्राधान्य देणार नाही किंवा ज्या पद्धतीनं आजचा मीडिया हा सत्ताधारी गोटाच्या हातचा पावलं बनलेला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या ह्या रॅलीला किती प्रसिद्धी देतील हेही शंकेचं कारण आहे. तरी असं असलं तरी काँग्रेस आता कुठेतरी भारतीय जनता पार्टीला ठोस उत्तर देत आहे असं एकूण दिसून आलेलं आहे. आणि या रॅली संदर्भामध्ये काँग्रेस पक्षामध्ये चिंतन मंथन होणार आहे. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत ते ज्या पद्धतीने संसदेमध्ये बोलतात आणि भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणतात, त्याहून 2029च्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीला शह द्यायचा का हा एक प्रश्न आहे. आणि या माध्यमातून ही रॅलीकडे बघितलं जातं. कारण प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर भारतीय जनता पार्टी करत आहे. भांडवलशाही लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेलं जे काही भारतीय जनता पार्टीला ठराविक उद्योगपतींना देशाची संपत्ती दिली जाते आहे. अडाणी अंबानीसारखे लोक प्रबल होत आहेत, पैसेवाले होतात, गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत होत चाललेला आहे. आणि या देशामध्ये जो स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली होती आणि या देशातील नागरिक हा घटक धरला होता, परंतु त्या पद्धतीनं याकडे दिसून येत नाही. काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, काँग्रेस लुटारू पार्टी आहे असं सांगून जवळजवळ 2014ला मोदी शासन सत्तेवर आलं, परंतु गेल्या 11 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं शासन चाललं, ज्या पद्धतीने त्याने एकादिशाहीपणानं कारभार केलेला आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना ईडी CBIचा धाक दाखवून त्यांची गळचेपी केलेली आहे, लोकल पार्टी संपवण्याचा विडा उचललेला आहे, त्याबद्दल लोक त्रस्त आहे, अघोषित आणीबाणी आहे. परंतु या गोष्टीला कुठेतरी सक्षम विपक्ष हजर असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आता विरोधी पक्ष एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे.
इंडिया आघाडीचे घटक दलांना एकत्र करण्याचा काँग्रेसचा राहुल गांधींचा प्रयत्न आणि मध्यंतरी 2-4 दिवसापूर्वी शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त इंडिया गठबंधनच्या अनेक नेते एकत्र आले होते आणि हे सरकार कसं घालवता येईल, भारतीय जनता पार्टीचं सरकार कशा प्रकारे घालवायचं या संदर्भात विचारविनिमय झालेला आहे आणि दक्षिण भारतातील नेते या संदर्भात आक्रमक झालेले आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून चंद्राबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या टेकून हे केंद्र सरकार चालतं आहे, त्या चंद्रबाबू नायडूला इंडिया आघाडीमध्ये घेण्याचे जोरदार प्रयत्न चाललेला आहे. आणि अशातच काँग्रेसने आज रामलीला मैदानवर वोट चोर गद्दी छोड ही भूमिका घेऊन वोटमध्ये होणारी धांदली रोखण्यासाठी जनतेचं लक्ष वेधण्यासाठी आज कारभार चालवलेला आहे आणि या संदर्भात लोक कशी प्रतिसाद देतात हे दिसून येणार आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.